ब्रेक के बाद आप सभी का एक बार फिर से स्वागत है सी न्यूज भारत में। नमस्कार, मैं हूं रत्ना। महाराष्ट्र के छत्रपति संभाजीनगर जिले के कन्नड़ तहसील स्थित अड़गांव ग्राम पंचायत में ग्राम सेवक पर भ्रष्टाचार और अनियमितताओं के आरोप लगाए गए हैं। इन आरोपों को लेकर एक ग्रामीण ने आमरण अनशन शुरू कर दिया है और ग्राम सेवक के निलंबन की मांग की है। छत्रपति संभाजीनगर जिले के कन्नड़ तहसील के अड़गांव गांव निवासी अमोल वसंतराव भोसले ने ग्राम सेवक पोपटराव जंजल के खिलाफ कार्रवाई की मांग को लेकर 7 जुलाई से आमरण अनशन शुरू किया है। आवेदन में आरोप लगाया गया है कि ग्राम सेवक ने न्यायालय के माध्यम से वसूली अभियान चलाकर ग्रामीणों से धनराशि इकट्ठा की, लेकिन 1 अप्रैल 2024 से 31 मार्च 2025 के बीच वसूल की गई राशि बैंक खाते में जमा नहीं की गई, जिससे ग्राम पंचायत को आर्थिक नुकसान हुआ। आवेदन में यह भी आरोप लगाया गया है कि ग्राम सेवक नियमित रूप से अनुपस्थित रहते हैं, ग्राम सभा की कार्यवाही का रिकॉर्ड समय पर दर्ज नहीं करते, महिलाओं बुजुर्गों के साथ अभद्र व्यवहार करते हैं, नियमों का उल्लंघन करते हैं और गरीब ग्रामीणों से कथित रूप से जबरन वसूली करते हैं। आवेदक का कहना है कि इस संबंध में 26 फरवरी, 1 जून और 15 जून 2026 को पंचायत समिति कन्नड़ में शिकायतें दर्ज कराई गई थी और उनका दावा है कि समूह विकास अधिकारी की जांच रिपोर्ट में भी ग्राम निधि और पानी निधि की राशि बैंक में जमा नहीं होने की बात सामने आई है। अनशनकारी ने मांग की है कि संबंधित ग्राम सेवक को तत्काल निलंबित कर विभागीय जांच और आवश्यक कार्रवाई की जाए और इसके साथ चेतावनी दी है कि कार्रवाई नहीं होने तक उनका आमरण अनशन जारी रहेगा। हालांकि ये सभी आरोप आवेदक द्वारा लगाए गए हैं। इन आरोपों की स्वतंत्र पुष्टि नहीं हुई है और इस मामले में संबंधित ग्राम सेवक या प्रशासन का पक्ष अभी सामने नहीं आया है। सध्या कन्नडमध्ये आडगावमध्ये आमरण उपोषण चालू होतं की ग्रामसेवकला निलंबित करा। आपण जाणून घेऊ की काय काय विषय होता। आज त्यानं उपोषण सोडलं। काय सांगाल भाऊ, काय विषय होता, कशाबद्दल निलंबन करा आणि आज तुमचं उपोषण सोडण्यात आलं? ग्रामसेवक श्री पोपटराव जंजाळ साहेब हे मागील 6.5 ते 7 वर्षापासून आडगाव ग्रामपंचायतीत कार्य करत असताना अनेक जणांच्या तक्रारी सुद्धा आहे। गावकऱ्यांसोबत उद्धटपणे बोलणं, त्यानंतर त्यांची भाषा शिवराळ भाषा, महिलांसोबत आरेरावेची भाषा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणलं तर 2024-2025 या कालखंडात जो भरणा ग्रामनिधीचा भरणा केलेला असता तो वेळेवर न भरता ते पैसे आपल्या खिशात घरी घेऊन गेले। किती दिवस खिशात वापरले त्यांनी? जवळपास 8 ते 9 महिने आणि 12 महिन्याचा लगभग त्यानं त्या पैशाचा आपल्या घरील कामासाठी किंवा वैयक्तिक कामासाठी वापर केला। पण ज्यावेळेस हे उघडकीस आलं, आमच्या निदर्शनास आलं की हा भरणा झालेला नाही, त्यानंतर आम्ही त्या पावत्या आणि ते प्रूफ घेऊन संबंधित आपले पंचायत समिती विस्तार अधिकारी साहेब दारकुंडे साहेब यांच्याकडे गेलो असता प्रथम चौकशीमध्ये त्या अहवालात त्यांची अनियमितता दिसून आली आणि तो अहवाल पुन्हा आपल्या पंचायत विभाग आणि जिल्हा परिषद यांच्याकडे पाठवण्यात आला। पण त्या अहवालात तर सदरील ग्रामसेवक यांनी कुठल्याही प्रकारची कारणे दाखवा हे दाखवलेलं नाही। त्यानंतर आपण हा उपोषणाचा मार्ग निवडला होता। 7 जुलै 2026 या दिवशी आपण उपोषणाला 10 वाजता बसलो असता आज दिनांक 8 जुलै वेळ 3:30 वाजेच्या सुमारास आपलं गावकऱ्यांच्या संगनमताने गावकऱ्यांच्या समोर तसेच ग्रामपंचायत उपसरपंच, सरपंच आणि सदस्य यांच्या सर्वांच्या आग्रहास्तव आपल्याला 15 दिवसाची सन्माननीय दारकुंडे साहेब यांनी विनंती केली असता तसेच आपल्या पोलीस ठाण्याचे PI साहेब तसेच आपले लगगड साहेब यांच्या सर्वांच्या विनंतीला मान देऊन तसेच गावकऱ्यांच्या हट्टापोटी आपण हे उपोषण आज 3:30 वाजेच्या दरम्यान स्थगित केलेलं आहे। तुमच्या मागण्या पूर्ण झाल्या का? मागण्या पूर्ण झाल्या नाही, पण आपल्याला आश्वासन दिलेलं आहे 15 दिवसाचं। 15 दिवसाच्या नंतर काय आश्वासन दिलेलं आहे? निलंबनाचं आश्वासन दिलेलं आहे। ते निलंबन झाल्याच्या नंतरच आपण या निर्णयातून बाजूला होणार आहे। नसता 15 दिवसाच्या नंतर जर ग्रामसेवकाचं निलंबन झालं नाही तर पुन्हा मी आज एकच आहे, पण उद्या किमान 25 ते 30 जण आम्ही जिल्हा परिषद पंचायत विभाग येथे
आमरण उपोषणासाठी बसणार आहोत. जर आमच्या मागणीची तत्पूर्तता झाली नाही किंवा कारवाई झाली नाही तर आम्ही पुन्हा उपोषणावर ठाम असू. बंद करा. आणि कन्नड तालुक्यामध्ये आडगावमध्ये उपोषण चालू होतं, उपोषण सोडण्यात आलेलं आहे. त्यांची आई आपल्या समोर आहे. कशासाठी उपोषण केलं होतं, काय विषय होता? आमच्या गावात जो ग्रामसेवक होता 9-10 वर्षापासून त्यांना एक सुद्धा ग्रामसभा लावली नाही. ती एक तळमळ होती आणि सगळ्या मुलांना ते वाईट वक्त बोलायचा. आई बहीण कोणी काही कागदपत्र मागायला गेला तर डायरेक्ट सांगायचा घरी जा तुमच्या. म्हणजे आरेरवीची भाषा करा. हो. तर मग महिलाचं म्हणणं झालं सगळ्याला सांगू सांगू थकून गेले. परंतु एक निर्णय घेतलाय समजा सगळ्याच गावकऱ्यांनी आणि माझ्या मुलाला इथं याला बसवलं उपोषणाला. त्यानं काय म्हणजे काय असं दोषी काय होते त्यांचे दोषी एखाद्या वेळेस जर एखादी महिला बाहेरून आली काही विचारपूस करायला लागली की साहेब आमचं घरकुल आलं नाही, काही नाही, आम्ही पैसे भरलेले. त्याच म्हणणं झालं पुढच्या महिन्यात या तुम्ही. तर पुढच्या महिन्यात म्हणता म्हणता 4 महिने यायचंच नाही. काय सांगाल आई, काय नाव आहे तुमचं? माझं ताराबी अर्जुन भोसले. काय सांगाल, काय सर, ग्रामसेवकच्या बाऱ्यात काय सांगाल? ग्रामसेवकच्या बाऱ्यात सांगते त्यानं आमच्याकडून पैसे घेतले घरकुलचे 2-2 हजार रुपये. किती जणांचे पैसे घेतलेले? ते बाकीचे सांगतात अरे आपण देर सांगू राहिला. तुम्ही 2,000 रुपये कशासाठी मागले होते त्यांना? घरकुल आणून देतो म्हणे, ते बी 2 महिन्यातच बळबळ डोक्यावर आटकून सांगतो म्हणे. आणि ते बी राजूभाऊच्या घरामध्ये, राजू भोसले याच्या घरात. म्हणजे पैसे घेतले, पैसे द्या तरच घरकुल निघतो. हो, नाहीतर मग निघत नाही म्हणे. बघू शकतात आपण की घरकुलसाठी पैसे घेऊन म्हणजे पैसे दिले तरच घरकुल मंजूर होईल असं ग्रामसेवकने मागणी केली होती. आश्वासन दिलेलं आहे की उपोषण सोडा. काय आश्वासन दिलं? आम्ही खरोखर गावकऱ्यांतर्फे हीच हे केली की सर्वांच्या अनुमती आम्ही 20 दिवसाच्या अधिकाऱ्याच्या सानिध्यात राहून 20 दिवस आम्हाला घेतलेले आणि या 20 दिवसाच्या नंतर जर शासनाने त्या कर्मचाऱ्याचं निलंबन जर नाही केलं तर आम्ही सर्वचे सर्व लोक आम्ही जिल्हा परिषद डिपार्टमेंटला परत उपोषणाचं एल्गार पुकारू, नसता त्या ठिकाणी जल्लोषात कार्यक्रम करू. छत्रपति संभाजीनगर से सीनियर संवाददाता शिवाजी नवले की रिपोर्ट। फिलहाल इस पूरे मामले में लगाए गए आरोपों की जांच और संबंधित पक्ष का जवाब सामने आना बाकी है। अब देखना होगा कि प्रशासन शिकायतों पर क्या कार्रवाई करता है और क्या जांच के बाद आरोपों की पुष्टि होती है या नहीं। तब तक इस मामले में किसी भी निष्कर्ष पर पहुंचना जल्दबाजी होगी। रिपोर्ट में इतना ही। देश और दुनिया की तमाम बड़ी खबरों के लिए देखते रहिए सी न्यूज़ भारत।